आपण काल या चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहिलंय. त्यामध्ये प्लांट ब्रीडिंग याची डेफिनेशन पाहिली. अ ब्रँच ऑफ अप्लाइड बॉटनी विच डील्स विथ इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट. जे क्रॉप्स आपण कल्टिवेट करतो त्या क्रॉपमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे आणि नवीन सुपेरियर व्हरायटी बनवायच्या आहेत. कारण ज्या पटीमध्ये पॉप्युलेशन वाढतंय त्याच्यापेक्षा जास्त प्रपटीत आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे. आपण त्याची हेरिडिटी चेंज करतोय आणि नवीन सुपेरियर व्हरायटी बनवतोय. त्यानंतर आपण एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह यांचाही स्टडी केला. टू प्रोड्यूस डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज, टू गिव्ह बेटर इल्ड ऑफ क्रॉप प्लांट, म्हणजे इल्ड वाढवणं, उत्पन्न वाढवणं हेही आपलं उद्दिष्ट आहे. टू इम्प्रूव्ह दी बेटर क्वालिटी ऑफ क्रॉप, फक्त उत्पन्नच वाढवायचं नाही तर त्या प्रोडक्ट जे मिळणार आहेत त्याची क्वालिटी सुद्धा चांगली असली पाहिजे. टू इन्क्रीज दी टॉलरन्स कॅपॅसिटी टू ड्रॉट, सॅलिनिटी, टेम्परेचर, म्हणजे ड्रॉट रेजिस्टंट, सॉल्ट रेजिस्टंट, हर्बिसाइड रेजिस्टंट, टेम्परेचर रेजिस्टंट अशा व्हरायटी बनवायच्या. टू चेंज द पिरियड ऑफ मॅच्युरिटी, मॅच्युरिटीचा पिरियड बदलायचा आहे. टू प्रोड्यूस अर्ली मॅच्युअर व्हरायटी टू अडॅप्ट क्लायमॅटिक कंडिशन, म्हणजे मॅच्युरिटीचा पिरियड आपण कमी करतोय. टू रिड्यूस डॉर्मन्सी पिरियड, त्यात प्रत्येक प्लांटचा डॉर्मन्सी म्हणजे रेस्टिंग पिरियड आहे, तो रेस्टिंग पिरियड आपल्याला कमी करता येईल, कमी करायचा आहे. टू प्रोड्यूस विगर, हेट्रॉसिस किंवा हायब्रिड विगर म्हणजे काय तर पूर्वीच्या व्हरायटीपेक्षा सुपेरियर हायब्रिड व्हरायटी बनवणं हे आपलं एम आहे, हे आपलं एम आहे. आणि त्याच्या पॅरेंटल व्हरायटी बरोबर कंपेअर केलं तर या हायब्रिड व्हरायटी जास्त सुपेरियर आपल्याला बनवता येतील. अशा प्रकारे प्लांट ब्रीडिंगचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ज आहेत. एम्स आणि ऑब्जेक्टिव्ज नंतर या हायब्रिडायझेशनचं जे टेक्निक आपल्याला करायचं आहे, या हायब्रिडायझेशनच्या टेक्निकच्या स्टेप्स काय काय आहेत. आपण मेथड्स ऑफ हायब्रिडायझेशन पाहिले का? कोणकोणत्या मेथड्स आहेत? इंट्रोडक्शन, सिलेक्शन, त्यामध्ये मास सिलेक्शन, प्युअर लाईन सिलेक्शन, क्लोनल सिलेक्शन. त्यानंतर हायब्रिडायझेशन आहे, पॉलिप्लॉइडी आहे, म्युटेशन ब्रीडिंग आहे. अशा हायब्रिडायझेशनच्या अनेक मेथड्स वापरल्या जातात. त्याच्यापैकी इथं हायब्रिडायझेशन, तिथं प्लांट ब्रीडिंगच्या अनेक मेथड्स पैकी हायब्रिडायझेशन ही मेथड आपल्याला इथं डिटेल स्टडी करायची आहे. पहिली स्टेप काय? कलेक्शन ऑफ व्हेरियाबिलिटी. ज्या दोन व्हरायटी मध्ये तुम्हाला ब्रीडिंग घडवून आणायचंय, क्रॉसिंग घडवून आणायचंय, क्रॉस करायचं आहे, हायब्रिडायझेशन करायचं आहे, त्या दोन्ही व्हरायटीमध्ये त्यांच्या नॅचरल किंवा ज्या व्हरायटीज त्यांच्यामध्ये असतील त्या सगळ्या व्हरायटीज, वाईल्ड व्हरायटीज यांचं कलेक्शन करायचं. म्हणजे जे जेनेटिक व्हेरिएशन्स त्या व्हरायटीमध्ये अवेलेबल आहेत, प्री एक्झिस्टिंग कॅरेक्टर इन वाईल्ड रिलेटिव्ह क्रॉप्स, त्या सगळ्या प्रकारचे व्हरायटीज कलेक्ट करायचे. आणि मग प्लांटचं कलेक्शन असेल किंवा सीड असतील किंवा अशा प्रकारे या हायब्रिड व्हरायटी ज्या बनवायच्या आहेत त्याच्या ज्या ओरिजिनल व्हरायटी आहेत
त्याच्यामध्ये जेवढी काही व्हेरिएबिलिटी असेल त्याचं सिलेक्शन करणं, त्यालाच आपण म्हणतो जर्म प्लाझम कलेक्शन. जेवढे जेनेटिक व्हेरिएशन्स असतील त्या सगळ्यांचं कलेक्शन आपण करतो. त्यातल्या जेवढ्या काही अलिल्स असतील, जीन्स असतील, त्यांचं आपण कलेक्शन करतो, त्याला आपण म्हणतो जर्म प्लाझम कलेक्शन. आणि या व्हरायटीचं जर्म प्लाझम कलेक्शन केल्यानंतर तो जो जर्म प्लाझम आहे त्याचा वापर करून आपण काय करतोय, डिझायर्ड कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत का ते आयडेंटिफाय करतोय. म्हणजे एखादी व्हरायटी आहे, आपल्याला ज्या कॅरेक्टर पाहिजेत ती व्हरायटी कल्टिवेट केल्यानंतर ज्या कॅरेक्टर तुम्हाला पाहिजेत त्या कॅरेक्टर त्या व्हरायटीमध्ये आहेत का याचं चेकिंग केलं पाहिजे. म्हणजे ज्या कॅरेक्टर्स आपण त्या व्हरायटीकडनं एक्सपेक्ट केलेल्या आहेत त्या कॅरेक्टर्स त्या व्हरायटीमधून आपल्याला मिळतात का याचं चेकिंग करणं, इव्हॅल्युएशन करणं, रिपीट टेस्टिंग करून त्याचं चेकिंग करणं, याला आपण म्हणतो इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स. म्हणजे ज्या दोन व्हरायटीमध्ये तुम्हाला हायब्रिडायझेशन करायचंय त्यांचे जर्म प्लाझम त्यांच्या सगळ्या व्हरायटीचं कलेक्शन करणे, त्यामध्ये असणाऱ्या डिझायर्ड कॅरेक्टर्स, ज्या डिझायर्ड कॅरेक्टर्स तुम्ही एक्सपेक्ट केलेल्या आहेत त्या डिझायर्ड कॅरेक्टरचं इव्हॅल्युएशन करणं, त्या व्हरायटीमध्ये राहतात का, टिकून राहतात का, तर त्याचं चेकिंग करणं ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची स्टेप हायब्रिडायझेशनच्या टेक्निकमध्ये आहे. त्यानंतर ज्या दोन व्हरायटी आपण कल्टिवेट केलेल्या करणार आहे, चेकिंग केलंय, समजा ही एक व्हरायटी आहे, ही दुसरी व्हरायटी आहे, ए नावाची व्हरायटी आहे, बी नावाची व्हरायटी आहे. याचे सर्व व्हेरिएशन्स जे आहेत, व्हेरिएबिलिटी आहे ती आपण कलेक्ट केली, याची पण व्हेरिएबिलिटी आपण कलेक्ट केली. यांचं इव्हॅल्युएशन केलं, म्हणजे ज्या कॅरेक्टर्स तुम्ही एक्सपेक्ट केलेले आहेत त्या कॅरेक्टर याच्यामध्ये टिकून राहतात का, याच्यामध्ये टिकून राहतात का, हे आपण चेक केलं. आणि चेक केल्यानंतर आपण आता इथं हे पॅरेंटल प्लांट्स ग्रो करतोय. नाउ दे आर ग्रोन ॲज अ पॅरेंटल प्लांट्स, लाईक पॅरेंट नंबर 1 अँड पॅरेंट नंबर 2. हे जे पॅरेंटल प्लांट्स आहेत, डिझायर्ड कॅरेक्टर त्याचं टेस्टिंग करून ते प्युअर प्लांट आपण काय केले, आता कल्टिवेट केलेले आहे. कल्टिवेट केल्यानंतर हे प्लांट ग्रो होतील, व्हिजिटेटिव्ह ग्रोथ त्यांची कंप्लीट होईल, आणि व्हिजिटेटिव्ह ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर फ्लावरिंगची प्रोसेस सुरू होईल. ज्यावेळी त्यांच्यामध्ये फ्लावर बड, फ्लोरल बर्ड्स येतील त्यावेळी पुढची स्टेप आपण करणार आहे, आणि त्या स्टेपचं नाव आहे इमॅस्क्युलेशन. त्या स्टेपलाच आपण काय म्हणतो, इमॅस्क्युलेशन. म्हणजे काय तर या बायसेक्शुअल फ्लावर मधून अँथर काढून टाकणं, स्टॅमेन काढून टाकणं, त्याला म्हणायचं इमॅस्क्युलेशन. सो रिमूव्हल ऑफ अँथर्स फ्रॉम बायसेक्शुअल फ्लावर इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. पण दोन्ही पॅरेंट मधून काढणार का, नाही. एक तुम्ही मेल पॅरेंट म्हणून कन्सिडर करा, दुसरा तुम्ही फिमेल पॅरेंट म्हणून कन्सिडर करा. जो फिमेल पॅरेंट तुम्ही कन्सिडर केलेला आहे त्या फिमेल पॅरेंट
मध्ये फक्त इमॅस्क्युलेशन करायचं आहे. सो रिमूव्हल ऑफ anthers or stamens from bisexual flower of female parent, it is called as emasculation. आता हे इमॅस्क्युलेशन 3 मेथड न करता येतं. तर इमॅस्क्युलेशन का करायचं? टू प्रिव्हेंट दी सेल्फ पॉलिनेशन, कारण इथले पोलन ग्रेन या स्टिग्मावर पडण्याची शक्यता आहे ना, त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन होऊ द्यायचं नाही, त्यासाठी इमॅस्क्युलेशन करायचं आहे. ज्या प्लांटचे फ्लावर मोठे असतील त्यांचं आपण इमॅस्क्युलेशन हँड किंवा फोर्सेप सीझर यांचा वापर करून हँड मेथडनं हे आपण करू शकतो. म्हणजे बायसेक्शुअल फ्लावर फ्लोरल बड कंडिशन मध्ये असताना ओपन करायचे आणि फोर्सेप किंवा सीझरच्या सहाय्यानं त्यातले अँथर काढून टाकायचे. ही पहिली मेथड आहे. ज्यांचे फ्लावर लहान असतील आणि नंबर जास्त असेल, समजा जवारचा इन्फ्लोरेसन्स आहे, फ्लावरची संख्या जास्त आहे, लहान लहान डिलिकेट फ्लावर्स आहेत, इथं इमॅस्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला या मेथडचा वापर करता येणार नाही. तर तिथं आपण काय करतो, 42 to 48 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या टेम्परेचरचं वॉर्म वॉटर घेणार, आपण गरम पाणी घेणार, त्या गरम पाण्यामध्ये इन्फ्लोरेसन्स बुडवणार 3 ते 10 मिनिटापर्यंत, आणि तेवढा वेळ बुडवल्यानंतर त्याच्यातला स्टिग्मा इंटॅक्ट राहील, कार्पेल इंटॅक्ट राहील, गायनोशियम इंटॅक्ट राहील, पण अँथर मात्र किल केले जातील. अशा प्रकारे इमॅस्क्युलेशन आपण करतो, त्याला आपण हॉट वॉटर ट्रीटमेंट म्हणतो. हॉट वॉटर ट्रीटमेंट नंतर काही ठिकाणी आपण लहान फ्लावर असतील, नंबर जास्त असेल आणि ते अँथर एकदम डेलिकेट असतील, तर सक्शन पंप, हवा आत ओढून घेणारा पंप असतो, तो सक्शन पंप आपण अप्लाय केला, सक्शन प्रेशर आपण अप्लाय केलं, त्याही मेथडनं इमॅस्क्युलेशन आपल्याला करता येईल. म्हणजे हँड पिकिंग मेथड असेल, हॉट वॉटर ट्रीटमेंट असेल किंवा सक्शन प्रेशर मेथड असेल, या तिन्ही मेथडच्या सहाय्यानं आपण इमॅस्क्युलेशन करणार. आता इमॅस्क्युलेशन केल्यानंतर जे इमॅस्क्युलेटेड फ्लावर आहेत, त्या इमॅस्क्युलेटेड फ्लावर वरती काय करणार आहे, आपण पेपर किंवा पॉलिथिन बॅग कव्हर करणार आहे. या इमॅस्क्युलेटेड फ्लावर वरती आपण पेपर बॅग्स किंवा पॉलिथिन बॅगचं कव्हरिंग करतो. का? टू प्रिव्हेंट दी पॉलिनेशन बाय अनवॉन्टेड पोलन ग्रेन. या हवेमध्ये कितीतरी टाईपचे पोलन ग्रेन्स ऑलरेडी आहेत. नको असलेले पोलन ग्रेन जर इथं पडले तर चुकून वेगळंच पॉलिनेशन होईल, ते आपल्याला नको आहे. आणि म्हणून आपण पॉलिथिन बॅगनं, पेपर बॅगनं इमॅस्क्युलेटेड फ्लावर कव्हर करतो, त्या प्रोसेसला म्हणायचं बॅगिंग. आता बॅगिंग बरोबर इथं एक्सपेरिमेंट अनेक ठिकाणी आपण करत असतो, आणि मग इथं आपण काय करतो, एक कार्ड घेतो, त्या कार्डवर नेम ऑफ मेल पॅरेंट, नेम ऑफ फिमेल पॅरेंट, डेट ऑफ इमॅस्क्युलेशन, डेट ऑफ क्रॉसिंग, संपूर्ण माहिती आपण तिथं लिहित असतो. ते कार्ड इथं लावणे यालाच म्हणायचं टॅगिंग. बॅगिंग नंतर आपण करतो टॅगिंग.
असं कार्ड आपण लावतो आणि त्या कार्डवर मेल पॅरेंटची माहिती असेल, फिमेल पॅरेंटची माहिती असेल, डेट ऑफ इमॅस्क्युलेशन, डेट ऑफ क्रॉसिंग ही संपूर्ण माहिती लिहिलेलं कार्ड आपण लावतो. नंतर दोन्ही प्लांटचे फ्लावर ज्यावेळी, दोन्ही पॅरेंटचे फ्लावर ज्यावेळी मॅच्युअर होतील त्यावेळी आपण पुढची स्टेप करणार. पुढची स्टेप आहे क्रॉसिंग. नेक्स्ट स्टेप इज क्रॉसिंग. क्रॉसिंग करणार आपण इथं. मग क्रॉसिंग मध्ये आपण काय करतो, या मेल पॅरेंट कडचे पोलन ग्रेन काढून घेणार. ब्रशच्या साह्यानं पोलन ग्रेन आपण कलेक्ट करणार आणि हे पोलन ग्रेन कलेक्ट केल्यानंतर पॉलिथिन बॅग रिमूव्ह करणार आणि या फ्लावरच्या स्टिग्मावरती ते डस्ट करणार. आपण या फ्लावरच्या स्टिग्मावरती या फिमेल पॅरेंट म्हणून जो कन्सिडर केलाय त्यांच्या फ्लावरच्या या स्टिग्मावरती या मेल पॅरेंटचे पोलन ग्रेन आपण डस्ट करणार. याला म्हणायचं पॉलिनेशन. पण कुणी घडवलंय? आपण घडवलंय. क्रॉस पॉलिनेशन घडवलंय, आर्टिफिशियल घडवलेलं आहे. त्यामुळं त्याला आपण आर्टिफिशियल क्रॉस पॉलिनेशन किंवा क्रॉसिंग म्हणतो. पुन्हा पॉलिथिन बॅग, पेपर बॅग आणखी त्याच्यावरती कव्हर करायच्या, कारण बाकीच्या इन्सेक्ट किंवा काही प्रिडॅटर्स असतील त्यांच्यापासून त्याचं प्रोटेक्शन करायचं आहे. नंतर इथं पॉलिनेशन झालंय. आता पॉलिनेशन झाल्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बाकीच्या प्रोसेस यामध्ये होणार आहेत. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस लीड्स टू फॉर्मेशन ऑफ फ्रूट्स अँड सीड्स. ज्यावेळी याचे सीड तयार होतील, या फिमेल पॅरेंटला ज्यावेळी सीड लागतील, सीड फ्रूट्स तयार होतील, त्यावेळी ते जे सीड आपल्याला मिळणार आहेत त्यांना आपण म्हणणार हायब्रिड सीड्स. ते हायब्रिड सीड्स आहेत. आणि हे हायब्रिड सीड आपण काय करणार, याचं कल्टिवेशन करणार. आणि ज्या कॅरेक्टर्स तुम्ही एकत्र आणलेले आहेत दोघांचं हायब्रिडायझेशन करून, त्या कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये दिसतात का त्याचं चेकिंग करणार. मग ते मास सिलेक्शन किंवा इतर मेथड्सनी ते करू शकता. म्हणजे काय केलं जात आहे, समजा आता हायब्रिड सीड इथं कल्टिवेट केलेत आपण, हायब्रिड सीड कल्टिवेट केले. समजा इथं आपण गृहीत धरू 1000 प्लांट तुम्ही कल्टिवेट केलेले आणि त्याच्यापैकी तुम्हाला 900 प्लांट चांगल्या कॅरेक्टर असलेले मिळाले, 100 मिळाले नाहीत, 100 खराब आहेत. तेवढे खराब काढून टाका, 900च ठेवायचं, बाकीचे उपटून टाका, खराब काढून टाका ते प्लांट तिथून. तर तेवढे सुपेरियर प्लांट इथं आपण ठेवलेले आहेत, त्याला आपण मास सिलेक्शन म्हणतो. पुन्हा पुढच्या सीझनला कल्टिवेट करा सीड्स, जेवढे अनवॉन्टेड प्लांट आहेत तेवढे काढून टाका. पुन्हा हीच प्रोसेस रिपीट 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 करा टिल वी कॅन गेट ऑल प्लांट्स हॅव्हिंग डिझायर्ड कॅरेक्टर्स. या प्लॉट मध्ये सर्वच्या सर्व डिझायर्ड कॅरेक्टर असलेले प्लांट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती प्रोसेस सिलेक्शनची आपण रिपीट करायची आहे. साधारण 3 जनरेशन तरी मिनिमम आपण हे काम करतोय. आणि सगळे प्लांट डिझायर्ड कॅरेक्टर असलेले इथं मिळाले की मग या व्हरायटीचं आपण मल्टिप्लिकेशन करतो, याला ब्रँड नेम देतो.
सर्टिफाय करतो आणि फार्मर्सना कल्टिवेशनसाठी आपण सप्लाय करतो, मार्केटला ते सप्लाय करतो. अशा प्रकारे नवीन व्हरायटीज आपण बनवतोय, नवीन व्हरायटीज बनवतोय, त्याचं टेस्टिंग वगैरे करतोय आपण, परमिशन सगळ्या घेतोय आणि नंतर ही व्हरायटी मार्केटला येते. म्हणजे हायब्रिडायझेशनच्या प्रोसेसमध्ये आपण काय काय केलं? ए आणि बी म्हणजे पॅरेंट नंबर 1 आणि 2, दोन जे पॅरेंट्स घेतलेले आहेत त्या पॅरेंट मधले जी व्हेरिएबिलिटी आहे, जे जर्म प्लाझम आहे त्यांचा, सगळे जीन आहे, टोटल जीन्स त्याच्यामधले जे आहेत ते कलेक्ट केले. कलेक्ट केल्यानंतर त्याचं टेस्टिंग केलं, इव्हॅल्युएशन केलं की त्या डिझायर्ड कॅरेक्टर त्यांच्यात दिसतात का. टेस्टिंग केल्यानंतर पुढं त्यांचं पॅरेंट म्हणून कल्टिवेशन केलं, सेपरेट प्लॉटमध्ये कल्टिवेशन केलं. कल्टिवेशन केल्यानंतर ज्यावेळी फ्लावर बड त्यांच्यामध्ये येतील त्यावेळी आपण काय केलं? इमॅस्क्युलेशन केलं. म्हणजे फिमेल पॅरेंट जे आहेत त्यांच्या फ्लावर मधले अँथर्स काढून टाकले. इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेटेड फ्लावर्सना पेपर बॅग किंवा पॉलिथिन बॅगनं कव्हर केलं, बॅगिंग केलं टू प्रिव्हेंट दी पॉलिनेशन बाय अनवॉन्टेड पोलन ग्रेन्स. अनवॉन्टेड पोलन ग्रेनचं पॉलिनेशन होऊ नये याच्यासाठी ही प्रिकॉशन घेतलेली आहे. त्यानंतर म्हणजे बॅगिंग केलं, बॅगिंग नंतर तिथं कार्ड फिक्स केलं, माहिती सगळी त्याच्यावर लिहिलेलं, टॅगिंग केलं आणि ज्यावेळी दोघांचे फ्लावर मॅच्युअर झाले त्यावेळी त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन घडवून आणलं, क्रॉसिंग केलं, रिबॅगिंग केलं पुन्हा आणि त्या फिमेल पॅरेंट कडनं जे काही फ्रूट सीड्स आपल्याला मिळालेले आहेत ते सीड म्हणजे हायब्रिड सीड्स. त्या हायब्रिड सीडचं आपण टेस्टिंग केलं सिलेक्शन मेथडच्या सहाय्यानं, मास सिलेक्शन करून आपण टेस्टिंग केलं आणि सर्व प्लांटमध्ये युनिफॉर्मिटी मिळाली डिझायर्ड कॅरेक्टरमध्ये की मग आपण ते मल्टिप्लाय करणार, सर्टिफाय करणार, ब्रँड नेम देणार आणि मग फार्मर्सना कल्टिवेशनसाठी ते बियाणं आपण मार्केटला सप्लाय करतो. अशा प्रकारे आपण हायब्रिडायझेशनचं टेक्निक फॉलो करत आहोत. अशा प्रकारे आपण हायब्रिडायझेशनचं टेक्निक फॉलो करतोय. दिस इज अबाउट टेक्निक ऑफ हायब्रिडायझेशन. याच्यावर आपल्याला क्वेश्चन जे विचारले जाणार, व्हॉट इज इमॅस्क्युलेशन? इमॅस्क्युलेशन कधी केलं जातं, का केलं जातं, बॅगिंग का केलं जातं, कधी केलं जातं, टॅगिंगचा उपयोग काय, सगळी नवीन सुपेरियर व्हरायटी बनली त्याचं टेस्टिंग कशासाठी केलं जातं, किती जनरेशन मास सिलेक्शन करतो तुम्ही, आणि नवीन सुपेरियर व्हरायटी जी बनलेली आहे ती जी पॅरेंट्स घेतले त्या दोन्ही पॅरेंटपेक्षा ती सुपेरियर असेल का, आहे का, त्याच्यामध्ये सगळ्या कॅरेक्टर आलेल्या आहेत का, या सर्वांचं चेकिंग करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बॅगिंग या इमॅस्क्युलेशनवर पहिला क्वेश्चन विचारला जातो. इमॅस्क्युलेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ अँथर्स फ्रॉम bisexual flower of female parent is called as emasculation. कधी इमॅस्क्युलेशन करणार? फ्लावर बर्ड कंडिशन मध्ये असताना करणार. का? कारण इमॅच्युअर असतात त्या रिप्रोडक्टिव्ह व्हरल्स आणि म्हणून आपण बर्ड कंडिशन मध्ये असताना हे काम करतोय. इमॅस्क्युलेटेड फ्लावर्सना नंतर कोणती स्टेप करणार तुम्ही? तर बॅगिंग करणार. का करणार बॅगिंग?
Why emasculated flowers are covered by paper bag or polythene bag? To prevent pollination by unwanted pollen grains. नको त्या पोलन ग्रेनमुळे पॉलिनेशन होऊ नये यासाठी ही प्रिकॉशन घेतली जाते. त्यानंतर टॅगिंग केलं आणि मग क्रॉसिंग केलं. क्रॉसिंग केल्यानंतर तुम्ही जे प्लांट नवीन हायब्रिड सीड्स कलेक्ट करणार ते कुठल्या ठिकाणचं करणार? इथं मेल पॅरेंट जो घेतलेला आहे तो फक्त पोलन ग्रेन देण्यासाठी त्याचा वापर केला आहे, बाकी काही उपयोग केला नाही त्याचा. जे हायब्रिड सीड मिळाले ते लगेच आपण कल्टिवेशन साठी फार्मरला देणार का? नाही, त्याचं टेस्टिंग करणार. मास सिलेक्शन करून आपण ते सुपेरियर आहे का, सर्व डिझायर्ड कॅरेक्टर तिथं दिसतात का, जेवढे अनडिझायर्ड कॅरेक्टर असलेले प्लांट आहेत तेवढे काढून टाकत आपण दरवेळी ती प्रोसेस रिपीट करतो आणि अशा पद्धतीनं आपण हायब्रिडायझेशनचं टेक्निक करतो. आपण परत जॉईन होऊ